आलो आता हाँगकाँग मार्केटमध्ये. सोबत पंकज मामा आहे, पियुष आहे, पियुष आणि दीप्तीताई आहे. दीप्तीताई हाय. मी तुम्हाला काल दार्जिलिंगचा मार्केट दाखवला, सो आज मी तुम्हाला सिलिगुडीचा मार्केट दाखवणार आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज आम्ही दार्जिलिंगमध्ये आहोत. रात्री पोचलो. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दार्जिलिंगचा मार्केट एक्सप्लोअर केला आणि आज आमचा इथून चेकआउट आहे आणि आज आम्ही दार्जिलिंगचे साईट सीन्स वगैरे करू आणि मग रात्री 3 वाजता घरच्यासाठी निघू. सो आमची पॅकिंग वगैरे झाली. यू गाईज रेडी? रेडी. काय तिघं ब्लॅक झालं. सो चलो, आम्ही आमच्या बॅगा पॅक केल्या आणि आता नाश्ता करतो. नाश्त्याला मिसळ आहे ना, मिसळ बनवली. मिसळ आणि रात्री मस्तपैकी गावठी कोंबडा होता. मी थकलेलो त्याच्यामुळे मग घेतला नाही ब्लॉगमध्ये. गपचूप गेलो, जेवलो आणि चला आता नाश्ता करतो, मिसळ खातो मस्तपैकी आणि जातो दार्जिलिंगचे साईट सीन्स करायला. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दार्जिलिंगचे साईट सीन्स सगळे दाखवतो मी. सो कंटिन्यू राहा. सो मस्तपैकी मिसळ आहे. तर गाईज आता आम्ही निघालो आणि आम्ही आलो पहिल्या पॉईंटला, जो की आहे जॅपनीज टेम्पल. दार्जिलिंगमध्ये बरेचसे टेम्पल्स आहे, बरेचसे पॉईंट्स आहेत, ते सगळे आपण आज कवर करणार आहोत. इथला हा मौसम थोडा छान वाटतं आहे. वर टेम्पल आहे. सो चला आता आपण जाऊया टेम्पलकडे आणि तुम्हाला पण दाखवतो टेम्पल कसा आहे, जॅपनीज टेम्पल जो आहे. चला. आणि आज मावशी डोकरी गँगमध्ये बसलेली. कसं वाटते डोकरी गँगमध्ये? पाय पण आलवायला जागा नाही. चला, हा समोर आहे जॅपनीज टेम्पल, जाऊया वर. सो इथे 2 पॉईंट आहेत, जॅपनीज टेम्पल आणि वर्ल्ड पीस पगोडा. हा आहे जॅपनीज टेम्पल. हा बघा, हा आहे जॅपनीज टेम्पल आणि हा वर्ल्ड पीस पगोडा. इथून नाही दिसत. हा आहे वर्ल्ड पीस पगोडा. बघूया आतमध्ये. सो हा आहे जॅपनीज टेम्पल. एवढंच आहे आणि आपण जाऊया आता पीस पगोडा बघायला. सोबत राज आहे. दीपू माळी, किती फोटो काढतोस? ओके. हे बघ, जॅपनीज टेम्पल जवळ जॅपनीज झाड दिसला बाई. झाड जॅपनीज आहे ना? येस. पिंक फुलं जपानलाच असतात ना अशी. ही झाड भारी आहे बघ ना इथं. जाऊया वर. बरं काय वरती जावासारखं आहे का? काहीच नाही ना. गोल्ड पीस पगोडा शांती. ते बघते फोटो काढ. चल फोटो काढू. तुझ्या काय लागतं आपल्याला? दाखवायला लागेल. तुम्हाला दाखवतो. तुम्ही दार्जिलिंगला या, नका येऊ. तुम्हाला ब्लॉगमधून दार्जिलिंगचं सगळं दर्शन आणि सगळे साईट सीन्स मी करून देतो. जाऊया वरती. जॅपनीज टेम्पलला फॉरेनचा टेम्पल आहे आणि समोरून आपला एक फॉरेनर येतोय. मी तुम्हाला दाखवतो बघा. यशपाल, फॉरेनर दिसे. चल तू साइड में. चल बघून येतो. हो, मी पोचलो वर. सो आम्ही वर आलो. खालूनच राजाने मी डिस्कस करत होतो की वर जायचं का. राज बोलला चल ना, शूज नाही काढायला लागत तर चल. एक जिना चढलो. कृपया जूता उतारे. हम इधर से नमस्कार करते हैं. तुम्हाला दाखवतो बघा. एक सेकंड. पीस पगोडा आहे. पगोडा ह्या नाव पकोडा. चला जाऊया खाली. आणि इकडे ही झाडं छान असतात बघा, टोपीवाली. ही झाडं, ही झाडं. चला जाऊया आता दुसऱ्या पॉईंटवर.
सो चला आता आम्ही सगळे निघालो. काही 1-2 पॉईंट्स आहेत मॉनेस्ट्री वगैरे, ते सगळं तर सेम असतात मॉनेस्ट्री, त्या बघायला असा इंटरेस्ट नाही वाटत. म्हणून आमचा असा विचार झाला की एक ते पॉईंट स्किप करावे आणि जो इंटरेस्टिंग आपला पार्ट आहे टॉय ट्रेनचा तिकडे जाऊन मग तिकडे जास्त टाईम आपण तो स्पेंड करायचा. जो आपला मॉनेस्ट्रीमध्ये टाईम जातो तो पण टॉय ट्रेनला स्पेंड करू आणि तिथे फोटो पण काढता येईल, टॉय ट्रेनची राईड पण घेता येईल. असं बघूया आता. ड्रायव्हर लोकांशी बोलतो कसं काय आहे त्यांचं डिस्कशन त्यांच्याशी करून आणि मग पुढचा प्लॅन आम्ही थोडासा चेंज करू. चेंज दिस फूड. येस, गुड बॉय, गुड क्वेश्चन. सो दार्जिलिंगमधल्या रस्त्यांचा स्ट्रक्चर थोडासा वेगळा आहे. सगळे रस्ते असेच आहेत, सिंगल गाडी जाईल अशी, पण येतानाच समोरून दोन्ही गाड्या येतात. समोर येतात गाडी ही, पूर्ण दार्जिलिंगमध्ये सगळं असाच हिली रोड्स आहेत सगळे. हिलीमध्ये पण नॅरो, एकदम नॅरो. 2 गाड्या मुश्किलने पास होतात, पण त्यांच्या पार्क केलेल्या असतात गाड्या. सो आणि आता रोडच्या बाजूला जी रेल्वे पटरी दिसते तिथून टॉय ट्रेन जाते. दूरवाली गाडी सो चला आता आम्ही चाललो बतासिया लूपला. या लूपमध्ये इथूनच जिन्यास आहेत, तिथेच आमचा लूप करतात का काय. पण वरती मी असं ऐकलं की वरती वॉर मेमोरियल आहे. चला मी तुम्हाला वॉर मेमोरियल दाखवतो. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दार्जिलिंगचे सगळे पॉईंट्स दाखवणार आहे. आणि ते ट्रेन फिरते ना, ट्रेन बघू. चला सो चला आता मी बायनॅकुलर मध्ये कितना क्या दिखेगा इसमें? आपको 10-12 पॉइंट्स पूरा गाइड कर देगा. 10-12 पॉईंट्स. चला मी याच्यामधून बघतो. आधी मी बघतो, नंतर मग तुम्हाला पण दाखवतो. ये इधर वर्धमान महाराजा का महल, यहाँ पे अभी भी उनका फैमिली रह रहा है. ब्लू टॉप वाला. और दूसरा किधर है? दूसरा है ना इधर में वो, ये ब्रिटिश कॉलोनी है. अभी तो पुलिस क्वार्टर ब्लैक टॉप और ब्लू टॉप वाला. हाँ, और अभी 25 कर रहा है. अभी तो आमपुर से हेडक्वार्टर बन गया. अच्छा, ठीक है ना. और क्या था अभी आपने देखा? ये पुलिस, ये बर्फी कॉलोनी. हाँ, इधर ऊपर देखिए तो ऊपर. हाँ, ये हाँ, ये क्या है? ब्लू पुलिस टॉप लाइन, वाला. दार्जिलिंग का पुलिस हेडक्वार्टर. अच्छा, दार्जिलिंग का पुलिस हेडक्वार्टर. इधर देखिए, इधर दूर में, इधर में देख रहा मनास्ट्री. देखिए मनास्ट्री, थोड़ा नजदीक कीजिए. कितना ही जूम है. हाँ, मनास्ट्री दार्जिलिंग का सबसे बड़ी मनास्ट्री. ऊपर का एनडीएच कॉलेज है ना. हाँ, ब्लू वाला एनडीएच कॉलेज. ऊपर में ये व्हाइट कलर का पिलर देख रहे हैं ना. हाँ गैपनिस टेंपल. ठीक है. हाँ. ऐसे आणि उधर देखो मनास्ट्री बन रहा है, न्यू मनास्ट्री सामने. ही किधर घूम मोनेस्ट्री काय करायचं, ही बनते घूम मोनेस्ट्री. आणि इथे बर्फी मूवी मध्ये जी शूट झालेली, कितना दूर से आया, क्लोज में देखता कितना अच्छा लगता है. हा घर तो बर्फी मूवी मध्ये जी शूट झालेली ती या घराची शूट आहे. आणि त्या रस्त्याला आता बर्फी कॉलनी, बर्फी रोडच बोलतात. आणि ते अजून एकदा रोड दाखवला त्याने मला. हा जो रोड है यार, ओ अंकल जी, ये ओ अंकल जी, ये जो रोड नीचे उतर रहा है ये वाला, जहाँ पे आदमी लोग चल रहे हैं, वो रोड का क्या है? क्या जी लगे? वो रोड का क्या है जो उतर रहा है नीचे? वो तो गंगा जाने का गंगा में. सो चला हे सगळं बघितलं. तिथे ट्रेन आलीच नाही का अजून. तिथे या बतासिया लूप मध्ये पण गरम कपड्यांचा मार्केट आहे दोन्ही साईडला. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक सचिन म्हणून पोरगा आहे मानकोलीचा, चांगला मुलगा आहे. अरे सचिन कसा आहेस? बोलून पाहिलं ना. ठंडी ठंडी बोलते रात्री काहीतरी चॅलेंज करतो तुम्हाला. सायलेंट तो आता रातचेच असते, दिवस. चला आपण आवरा
आम्ही घेतली ग्रीन टी घेतले आणि पंजाब. दुधासाठी पुढे दुकान आहे तिथं. बघूया आपण पण ग्रीन टी. आम्ही वाट बघतो ट्रेनची. ट्रेन आता येईल. ट्रेन आली. ट्रेन तो देख के रहेगा. हमारे यूट्यूब फैमिली को ट्रेन दिखा के रहेगा. चलो बड़े पटकन. तर चला आता ट्रेन आली. ट्रेन गेली. फोटो व्हिडिओज काढले आम्ही. आणि पहिली ट्रेन होती ती कोळशावर होती आणि आता अजून एक आली आहे ती डिझेलवर आहे. सो चला आता जातो पुढच्या पॉईंटसाठी. बराच टाईम झाला इथे. आणि सोबत आहे बोला दादा पियुष. पियुष हॅलो. आता रोपवे. चला. सो आता आम्ही बतासा लूप करून आलो घूम मॉनेस्ट्रीला. हे बघा गुनगुन सामटन चोलिंग बुद्धिस्ट मॉनेस्ट्री. दार्जिलिंगचे पॉईंट्स आपले जवळजवळच आहेत नाही का. बाकी आम्हाला सिक्कीम आणि इथले 100 किलोमीटर पॉईंट होते. हां आणि लाचुंग वगैरे ते रिमोट एरिया होता त्याच्यामुळे टाईम लागत होता. पण आज आम्हाला सगळे पॉईंट्स जवळजवळ आहेत. तुम्ही जाऊ ना आतमध्ये. बुद्ध स्तूप आहे. बुद्ध स्तूप आहे. आपण आता पहिला आता वरती गेलेलो स्टार्टिंगला सेम मॉनेस्ट्री सेम असतात. मग यांनी छान आयडिया केली. मॉनेस्ट्री बघत बसण्यापेक्षा शॉपिंग केली. चला मी जाऊन येतो आतमध्ये. आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण मॉनेस्ट्री दाखवायची आहे. आपण जाऊया आतमध्ये. सो आपण पोचलो खाली घूम मॉनेस्ट्री जवळ. ही आहे घूम मॉनेस्ट्री. दार्जिलिंगमधली घूम मॉनेस्ट्री. इथून आपण रोपवेला पण जाणार आहोत. चला आपण आता दार्जिलिंगबद्दल मॉनेस्ट्रीच्या समोरून थोडासा व्ह्यू घेऊ. तर गाईज आम्ही आलो होता रोपवेच्या इथे. आणि ही 3 मजल्याची बिल्डिंग आहे. आणि हा असा जिना चढून आलो. चला इकडे रोपवे आहे. आणि मी असं ऐकलं की रोपवे मधून पूर्ण दार्जिलिंग दिसतो. सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात भारी पॉइंट हा दार्जिलिंगचा हा रोपवेच आहे. चला आपण रोपवे पण बघूया. मी तुम्हाला रोपवे मधून सगळे व्ह्यूज वगैरे दाखवतो. तिथे माहीत चालली आहे पुढे. आणि आपली अरे मामा
गुड मॉर्निंग, हॅपी दार्जिलिंग. हा? टॅटू करायला दार्जिलिंगला भाऊ काय tattoo केलंय? लाईन बघ जा. आम्ही रुपये में जाणार आहोत, बघूया. आणि पूर्ण दार्जिलिंग आम्ही वरून बघणार आहोत. वरून वरून आम्ही गेलो खाली तर डायरेक्ट वर. तो आम्ही आता Time लागेल त्याला. रोपवे काउंटरच्या इथे. खाऊन घेऊ, 15 तिकडे मिनिटं खाऊन घेऊ. तिकीट्सला लाईन आहे, त्यानंतर रोपवेला पण लाईन आहे. तोपर्यंत आम्ही लाईन भरपूर. इथे मेन्यूमध्ये मला थुक्का दिसला, सो मी लास्ट लेहमध्ये थुक्का खाल्ला होता. So चला मग आता या नॉर्थ ईस्टला आलोय आणि थुक्का खाल्लं नाही तर मग ते अर्धवट राहून जाईल. सो मग चल एक थुक्का खातो, तोपर्यंत 2 तास जातील. लाईन नंबरला लाईन आहे तोपर्यंत थुक्का 2 घेतो. तास लागेल नंबरला. थुक्का एकच खाऊ शकता तरी पण 2 तास लागेल, 4 तास लागेल. चला थुक्का घेतो इथून. हा यांचा किचन आहे, ओपन किचन आहे, सो हायजीन मेंटेन केलेलं आहे. सो थुक्का घेतो. सो इथे थुक्का रेडी झालेला आहे. आम्ही पूर्ण प्रोसेस मी बघितली त्यांची, कसं बनवतात काय करतात, पूर्ण प्रोसेस त्यांनी मला दाखवलेली आहे. चला घरी गेल्यावर बनवू, आपण ट्राय करू. पण यांचा वेगळा, लेचा वेगळा होता. समोर तुम्हाला आल्यावर दाखवतो. यावेळी इथं मोमोज होच घेतले. मोमोज नका खाऊ रे. सो आम्ही आता लागलो याच्या लाईनमध्ये, रोपवेच्या. आणि इथे खूप मोठी लाईन आहे. जे इकडे पण आपल्यासोबत दीप्तीताई आहे. सो आपण लवकरच सेटिंग लावू आणि लवकर आपला नंबर लागेल. चला आपण जाऊया आधी रोपवेच्या इथे. आम्ही रोपवेमधून तुम्हाला सगळा सीन दाखवू. आमच्या ग्रुपचा नंबर लागला इथे रोपवेच्या इथे. आणि पहिल्याच गाडीत चाललाय पहिलाच माणूस सचिन. बाबा ऑल द बेस्ट. पहिल्याच्यात 6 जण जातात प्रत्येक याच्यामध्ये, ट्रॉलीमध्ये. हा तुम्ही बर्ड पार्क मध्ये 2 घंट्यानंतर नंबर आलेला आमचा. खूप वेट करायला लागला आम्हाला. 2 घंटे उभं राहिलेली. बर्ड पार्क मध्ये एक मोठा पक्षी बघितलेला आणि आम्हाला तो पक्षी आवडला. आम्ही तो पक्षी सोबत घेऊन आलोय. आमच्या याच्यामध्ये आता एक पण माणूस आहे का साधं आहे बघा. एवढी वजनाची माणसं निवडून आली. रशी तोडाल तुम्ही. आणि त्याच्यानंतर नंबर आहे मामा मामीचा. नाही येणार. तिसरी ट्रॉली चाललेली आहे. दुसऱ्या ट्रॉलीमध्ये पंकज मामा वगैरे गेले. मी काय बोलतो माहिती का, तू एके ट्रॉलीचा नट तुटले. शपथ. येते का जागा आहे मावशी लागन कसा मावन मावशी मी समोर टेबल घेऊन ये ना. आया थोडीशी आहे. पण मी काय म्हणतो, बेस्ट ऑफ लक. एके ट्रॉलीचा नट तुटलेला आहे म्हणून तर आम्ही गेलो नाही. आम्ही 6 जण आहो. राजकोटे आहो आम्ही. तिसरी ट्रॉली बाय बाय. एके ट्रॉलीचा स्क्रू तुटले. बाय बाय, बेस्ट ऑफ लक. दुसरी ट्रॉली बाय बाय बाय. यशपालदा फॉरेनर यशपालदा डेंजर आहे. मामा बाय बाय. अप्पा बाय बाय. एके ट्रॉलीचा स्क्रू तुटले. आता लास्ट ट्रॉली आहे आणि लास्ट ट्रॉली मध्ये आम्ही सगळे चाललो. मी जय, राज, दीप्तीताई आणि शिवम. हॅलो. चला लास्ट ट्रॉली मध्ये आम्ही सगळे चाललो. आणि आता जाऊया आपण ट्रॉली मध्ये. लवकर रस्त्याने खुल्ला नाही बुज. डेंजर आहे. एक्सपिरियन्स थोडासा आधीच मला हाईट वाटते बाबा. खाली बघावं का नाही. तो हलते वेगळाच. हाईटची भीती वाटते. याला भीती वाटते. वाटायला लागले तुला बस जा. अरे मी इमेजिकला वगैरे गेलो तर राईड मध्येच बसत आहे. काहीच फायदा नाही.
इथून आपल्याला दार्जिलिंगचा पूर्ण व्ह्यू दिसेल. तू त्या साईडला बस ना राज. आता चष्मा काढून येऊ बघून ते चष्म्यान समजा नाही काय आल्या होत्या. चष्मा घालला जरा बरा वाटते खरं. इथून समोर आपल्याला चहाचे मळे दिसतात. चहाचे मळे. एक आधीच भीती वाटते का? काय यार बोलणार तुला. सगळ्यात हायेस्ट रोपवे आहे ना ती आपली इकडे पटनी टॉपला. पटनी आपल्या इथे हा पटनी टॉपला. पण मी गेलो नाही. पटनी टॉपला गेला पण मी पण. मध्ये नाही गेलो. अख्खा टी गार्डन दिसते ना इथून. या रोपवेचं ड्युरेशन काहीतरी 40 मिनिट्स आहे आणि 40 मिनिट्स मध्ये पूर्ण दार्जिलिंग बघायला भेटतो वरून एरियल व्ह्यूने. मी पोचलो या साईडला आणि इकडे भांडरवले बघ. भांडरवले कुत्र्यांची. का पोचला तुम्ही? आता 10 मिनिटं झाले. आम्ही जास्त नाही 5-6 मिनिटची ऑर्डर दिलेली आहे. बाबू तुम्ही खाणार का? नाही मी तुपका खाल्ला. भांडरवले त्यांची. चलो आमचा परतीचा प्रवास आमचा चालू झालेला आहे. ट्रॉलीमध्ये सावकाश या. फोन करतो. हे बोले चालत ये. 1-2 तास आराम करा बस. आम्हाला उठवायला बरोबर नाही वाटत. फोन करता पोचल्यावर. येऊ नको. आता चाललेला आहे तो रोपवेनी. गोली बेटा मस्ती नाही. ए गोलिया. इथे सरपंचावरती मर्डर लागता वाचलेली आहे. नल्या बोलते डायरेक्ट नल्या बोलते. तो कॅरम मारित होतो. तो लागला. चालत बोलते. हा मग रस्ता आला त्यांच्या. आम्ही टिंगल करतो. काही ना तोडतो. कोणती बोलली का आता? तुला नको ना. हा आता लागतील ना माझ्या सामानाला बुकिंग करायला. कुठे दे हा. जय ब्रो. रूम दे ना. एक्स्ट्रा आला तर एक्स्ट्रा ना. ती तिची पण तिकीट आण ना. त्यांना पण हे करते थोडा. आम्हाला खाता नाही रे. हा. तो आम्हाला ताईकडून 40 मार्क. आवरा भेटले. लाखा घरी. मग गोटे वाटशील ना असा रात्रीचा प्रवास. सो आम्ही निघालो आता सिलिगुडीला जायला. आणि दुपारी मध्ये रस्त्यात जेवण वगैरे झालं आमचं. भूक लागलेली म्हणून ब्लॉग घेतला नाही. वरण भात आणि वटाणा होता ना. सफेद वटाणा. सफेद वटाणा, लोणचा पापड आणि गुलाबजाम. तर आता फॉग जमलाय. चल आता आपण भेटूया डायरेक्ट सिलिगुडीला. सो आम्ही पोचलो आता. हाय गाईज. आम्ही आता पोचलो जिथे आम्ही आमची टूर स्टार्ट झालेली. आम्ही स्टेशनला उतरल्यानंतर जिथे पोचलेलो तिथेच आमच्या टूरची एंड पण होणार बहुतेक. कारण त्याच हॉटेलला आम्ही आलो आहे. हॉटेल. चला आता जाऊया आतमध्ये. फ्रेश होऊया आणि मग लगेच जेवण करून निघायचं आहे ट्रेनसाठी. बोलवते बा. सो आम्ही आता आलो अशावाले ऑटोमध्ये टेम्पोमध्ये बसून. आणि निलेश मामाचा मुलगा आहे माझ्या रिक्षाजवळ आला आणि बोलतो दे बसून. मी रिक्षा चालवतो. मला चालवता येत नाही. ते चालवलीच ती. चालवलीच ती. ठोकला तरी चालला असता. सो आम्ही आलो आता हाँगकाँग मार्केटमध्ये. सोबत पंकज मामा आहे, पियुष आहे, पियुष आणि दीप्तीताई आहे. दीप्तीताई हाय. हो 9 वाजता बंद होतो. आणि हा माही पण आहे मागे होती. हॅलो माही. कांटो माहीला इथं पण दंडी नसेल लागत. सो चल आम्ही आता मार्केट फिरतो. इकडे पण मी तुम्हाला काल दार्जिलिंगचा मार्केट दाखवला. सो आज मी तुम्हाला
सिलिगुडीचा मार्केट दाखवणार आहे. हा आहे सिलिगुडीचा मार्केट. खोटा पंडित होतो. चला आम्ही मार्केट फिरतो. इजे ना इजे तिथे असंच लोकल मार्केट आहे, काही वेगळं नाही आहे. बर्फीचं तुकडे कसं येतं तू ना भाई एकदम मुलींचा लाडका नीलू. हा मुलींचा लाडका नीलू दिसतो. चल 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 गेली पुढं. या रिक्षात होकील विकील नाही हो. आम्ही हो बोंगलामध्ये हाय बोंगला. बरंच सगळं मार्केट आहे. आणि मी हॉटेलवाल्याला विचारलं तर बोला की ते बार्गेनिंग जेवढी तुमची बार्गेनिंग पॉवर असेल तेवढा तुम्हाला चांगला मार्केट मिळेल. तुम्ही काय काय करता अजून? सो मी मार्केटमध्ये फिरत होतो, सिलिगुडीच्या हाँगकाँग मार्केटमध्ये. आणि इथे मला बघा काय दिसलं, राधा गोविंद मंदिर. हरे कृष्णा. आणि इथे शृंगार केलेला आहे बघा. सो आमची शॉपिंग वगैरे झाली. मार्केट बंद होईपर्यंत शॉपिंग केली आम्ही. आणि आता जातो आम्ही रूमवर. काय घेतला तुम्ही? आम्ही आता आणि निलेशने अजून एक काहीतरी घेतलं. पंकज मामा इकडे बघ, इकडे बाहेरच्या काय घेतला नक्की? भाच्यांसाठी. चला आता जातो रूमवर आणि मग जेवण करून आम्ही निघू परतीच्या प्रवासाला. आम्ही आलो हॉटेलवर. रस्ता चुकत जेवण म्हटलं आज मस्तपैकी ना पायनॅपल शिरा आहे, झाकले कुरमुऱ्या आणि भेंडुरा. नाही भेंडी मसाला नाही घेतला मी. चना डाळ मशरूम आहे, वरण भात, पुरी, सॅलड, असं मस्तपैकी जेवण करून घेतो. आणि मग ट्रेनसाठी निघायला लागेल आम्हाला स्टेशनवर. आगरताळा एक्सप्रेसने आम्ही येतोय सगळे. आगरताळा एक्सप्रेस. काही जेवली तू? हां हां विकास तू जेवला? शिवम हो हां. सो आम्ही पोचलो आता स्टेशनला. अरे काय मग तू देख के चल. सो आम्ही पोचलो स्टेशनला. आम्ही आहोत आता न्यू जलपाईगुडी स्टेशनला. अरे बांगरुली एक. हां आमची ट्रेन येईल काही मिनिटातच. आणि आमचा आता इकडे जरा. आणि मग आमचा दार्जिलिंग सिक्कीमचा प्रवास, आमची जी ट्रिप ती संपेल. पूर्ण ट्रिप ही आमची दीप्तीताई आणि माही या दोघींनीच मॅनेज केली. ताईकडे किती 8-9 आहेत ना मॅनेजर तुझ्या? 8-9 मॅनेजर आहेत. नवदुर्गा आहेत. आणि सगळ्या लेडीजच मॅनेज करतात. मेन ओनर पंकज भाऊ आहे, पण पंकज भाऊ फोनवरून सगळं मॅनेज करतो. पण ॲक्च्युअल ट्रिप्स या दीप्तीताई आणि तिच्या अंडर असलेल्या 9 जणी या सगळ्या मिळून हँडल करतात. सो आपल्याला असं वाटतं की बायका काय करू शकतात. सो बायका एवढा मोठा टूर पण हँडल करू शकतात. वेलकम. सो काही मिनिटातच आमची ट्रेन येईल आता. आणि आताच अनाऊन्समेंट पण झाली. आम्ही आता बसतो ट्रेनमध्ये. सगळं लगेज आणि आपला मेकअप गाय. मावशी आपल्याला विसरली.
मावशी हो मावशीची फ्लाईट रद्द केली ना त्याच्यामुळे मावशीला राग आले हा मावशी फ्लाईटने जाणार होती पण पण आम्हाला आम्ही बोललो की नाही मावशी आता आमच्या सोबतच चल. मावशीची इच्छा होती पण मावशीला आम्ही जाऊन नाही दिलं म्हणून मावशी रागवली थोडीशी. मावशीला थोड्या वेळात मावशीचा राग घालू आम्ही जसं आम्ही ट्रेनमध्ये बसू मावशीला भजी दाखवू आपण. मावशी भाजी इकडे चटणी भाजीची चटणी ये दाखवतोय मावशी. सुशील आता ट्रेन येईल आताच अनाउन्समेंट झालेली आणि जाऊया आता घरी. घरचा प्रवास चालू होईल आपला.